दादर येथील सुप्रसिद्ध स्वामी समर्थ मठ। आणि इकडे नेहमी स्वामी भक्तांची वर्दळ असते बघा। नमस्कार, मी संदेश साळुंके, लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण चाललो आहे दादर येथील स्वामी समर्थ मठामध्ये। दादर येथील शिवसेना भवनच्या बाजूला असलेल्या स्वामी समर्थ मठामध्ये आपण जाऊन स्वामींचं दर्शन घेणार आहोत आणि कशा प्रकारे हा मठ आहे तुम्हाला दाखवतो। सुंदर असा मठ आहे आणि खूप सारे भक्त लोक या ठिकाणी म्हणजे भेट देत असतात। तर आता आपण दादरला जाणार आहोत आणि तिथे जाऊन या मठामध्ये स्वामींचं दर्शन घेणार आहोत। तर आता आपण पोहोचलोय दादर स्टेशनला। हरिओम हरिओम लेट है। तर आपण स्टेशन पासून आलोय म्हणजे या सुविधाच्या गल्लीमध्ये रानडे रोड लावतो आपण, सुविधा गल्ली। आणि आता आपण इथल्या दादरच्या फेमस अशा जय श्री कृष्ण डेअरी फार्म मध्ये आलोय आणि या ठिकाणची लस्सी खूप फेमस आहे। तर आता आपण लस्सीचा आस्वाद घेऊया। आणि या ठिकाणी 40 रुपयाला फुल लस्सी मिळते। आणि आता आपण स्टेशनवरून बाहेर पडून हे समोर प्लाझा सिनेमा आहे, त्या प्लाझा सिनेमाकडे आलोय आणि तिथून चालत आपण नेक्स्ट 2-3 मिनिटांमध्ये पोहोचू मठामध्ये। आपला आहे सुप्रसिद्ध प्लाझा सिनेमा दादर पश्चिम। आणि आपला शेतकरी राजा। आणि आता आपण बघतोय दादरचा एरिया, गणेश पेठ लेन। मी स्टेशनवरून चालत चाललोय, जवळपास 5 मिनिटं झाली। आता आपण पोहोचलोय स्वामी समर्थ मठाच्या गल्लीमध्ये। हे बघा समोरच मठ आहे। तर आता आपण बघतोय दादर येथील सुप्रसिद्ध स्वामी समर्थ मठ। आणि इकडे नेहमी स्वामी भक्तांची
वर्दळ असते बघा. लावलेली असते. शिवसेना भवनच्या बाजूलाच आहे लँडमार्क. शिवसेना भवनच्या बाजूचा स्वामी समर्थ मठ. तर आता आपण मठातनं बाहेर पडूया आणि तुम्हाला शिवसेना भवन पण दाखवतो कुठे आहे ते. कारण आपण जेव्हा स्टेशनवर येतो तेव्हा पहिल्यांदा मठाची गली लागते आणि पुढे गेल्यानंतर आपलं शिवसेना भवन. तर आपण बाहेरून बघूया कशा प्रकारे शिवसेना भवन आहे ते. तर आत्ता आपलं मस्त दर्शन झालं आहे आणि आता आपण चाललो आहे जवळच्या शिवसेना भवनमध्ये. शिवसेना भवन दाखवतो बाहेरून कसं आहे ते. बाजूलाच आहे शिवसेना भवनच्या बाजूला मठ आणि मठाच्या बाजूला शिवसेना भवन. आणि हे आहे सुप्रसिद्ध शिवसेना भवन. हा संपूर्ण शिवसेना भवनचा एरिया आहे. कायम वर्दळ असते या ठिकाणी. तर आता आपण सुप्रसिद्ध शिवसेना पण बघतोय बघा. सध्या इथे काम सुद्धा चालू आहे रस्त्याचं आणि शिवसेनेच्या बाजूला असेल हा गगनचुंबी टॉवर.